12 ते 15 लाख लोक पंढरपूरमध्ये असतात. एका मिनिटामध्ये 26 किंवा 30 लोकांचं दर्शन झालं तरी पण 2-1 लाख लोकांचं दर्शन होतं. बाकीचे फक्त त्या कळसाला दर्शनाला, कळसाचं समोर हात जोडून घरी जातात. विठ्ठलाला पण भेटायचं. आता तुम्हाला माहिती आहे का, तुकाराम महाराजांचं एकादशीच्या दिवशी दर्शन नाही होत. आम्ही पादुका घेऊन कधी जातो, ज्या दिवशी गुरुपौर्णिमा असते त्या दिवशी आम्ही आतमध्ये, त्या दिवशी खरी भेट होती गुरुची आणि शिष्याची. मग ते आम्ही पादुका घेऊन गुरुपौर्णिमेला आज जातो आणि ती म्हणजे तो जो अभंग आहे की जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. त्या दिवशी दर्शन करून तुकोबा राय परतीच्या वारीला आम्ही निघतो. तर हे सर्व असं आहे की दर्शनाला कितपत म्हणजे व्हॅल्यू आहे हे पण तिथं पंढरपूरमध्ये आल्यावरतीच कळतं. कारण की हे जे सगळे वारकरी आहेत ह्यातच तर विठ्ठल आहे. मग ते मूर्तीचं दर्शन घ्या किंवा मग ह्या वारकऱ्यांचं दर्शन घ्या, एकच आहे. महाराष्ट्राची वारकरी परंपरा, आपल्या भारताची संस्कृती आणि संतांचे विचार आधुनिक तंत्रज्ञानातून पोचवण्याचं जे काम करतायत, जे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आहेत, ते स्वप्नील मोरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि ते आपल्याला खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय काय आहे याची ओळख करून देणार आहेत. संतांचे विचार म्हणजे काय हे सांगणार आहेत. खरं सांगायला गेलं तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते दिंडी पोचवतात. म्हणजे घर बसल्या जे कोणी जाऊ शकत नाहीत वारी करायला, त्यांना तो संपूर्णतः अनुभव सोशल मीडिया थ्रू ते देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यांच्याकडून आपण खूप असे किस्से ऐकणार आहोत, खूप गोष्टी ऐकणार आहोत आणि आपली परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खास त्यांना बोलवण्याचं कारण असं की आपण आजकाल मुलांना सुपर हिरो म्हणून वेगवेगळे हिरोज त्यांचे आयडल्स आहेत, पण खरे हिरो हे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत आहेत. आणि त्यांचा छोटा वारकरी हा जो हिरो आहे या संदर्भात सुद्धा ते खूप इंटरेस्टिंग अशी माहिती सांगणार आहेत. काय आहे ते हे सगळं समजून घेण्यासाठी हा पॉडकास्ट तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल. नमस्कार महाराज, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमचं भाग्य आहे की तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खरं सांगायला गेलं तर वारीचा खरा अनुभव तुमच्याकडूनच ऐकायला आवडेल. कारण मला असं वाटतं वारीची परंपरा सुरू करणारं वंशजातून तुम्ही आहात, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या वंशजातून तुम्ही आहात. तर अगदी लहानपणापासून हे सगळं वातावरण तुम्ही बघितलेलं आहे. आणि आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही तुम्ही सगळ्यांना वारीचा अनुभव देत आहात. म्हणजे फेसबुक दिंडी तुम्ही सुरू केली होती आणि त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग तिथून आपल्याला सगळं दिसत असतं की पालखीचं प्रस्थान झालेलं आहे तिथपासून ते अगदी पंढरपुरात पोचेपर्यंत असं सगळं तुम्ही लोकांना दर्शन घडवून देता. तर मला ह्याच्यामध्ये या संपूर्ण प्रवासामध्ये मला असं वाटतं तुम्ही लहानपणापासून वारी करत असाल. तुमचा पर्सनली लहानपणापासूनचा अनुभव वारीचा कसा होता? तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं? कारण मला ते ऐकण्यात खूप इंटरेस्ट आहे. मी आवली जेव्हा केली त्या निमित्तानं मला देहूत येण्याची संधी मिळाली आणि मी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भेटले. आणि कुटुंबाला भेटल्यानंतर मला लक्षात आलं की अरे हे केवढे, म्हणजे आम्हाला असं वाटतं की भाग्य आहे तुम्हाला भेटण्याचं सुद्धा. कारण संत तुकाराम महाराजांनी जे करून ठेवलेलं आहे, जे आमच्यासाठी देऊन ठेवलेलं आहे, ते काय म्हणून वर्णावं असं आहे. तर तुम्ही तर लहानपणापासून हे सगळं ऐकत आलात असाल किंवा अनुभवलं असेल, तर तुमचा काही अनुभव असेल तर तो सांगा. तुम्ही जसा उल्लेख केला आता की फेसबुक दिंडी हा शब्द तुम्ही वापरला, तर लहानपणापासूनच वारी घरात आहे. माझे वडील विश्वस्त होते संत तुकाराम महाराज संस्थानचे, त्यामुळे ते सगळं मॅनेजमेंट किंवा हे मी जवळून पाहिलेलं आहे वारीचं. आणि प्रत्यक्ष वारीला जाण्याचा, पूर्ण वारीला जाण्याचा योग नाही आला, कारण की शाळा वगैरे ह्याच्यामुळे वेळ मिळत नसायचा तेवढा. तर काही वेळेस आम्ही प्रस्थानला जायचो किंवा एखाद्या रिंगणाला जायचो. तर पार्टमध्ये वारी केलेली लहानपणापासून. पण एक काळ असा आला की मला माझ्या कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्समध्ये मी जॉब माझा कन्फर्म झाला होता. मी कॉलेजला होतो, इंदिरा कॉलेजला, तिकडे माझं प्लेसमेंट झालं होतं. आणि असा एक पिरियड होता की मला आता पूर्ण वारी करण्याचा पहिल्यांदा चान्स आला होता. तर मग मी ती वारी करण्याचं ठरवलं. पण माझ्या जवळपासचे जे मित्र होते माझे, त्यांना पण वारी करायची होती, पण त्यांना काही कारणास्तव ते जमणार नव्हतं त्यांच्या रुटीनप्रमाणे. तर मग मी असं ठरवलं की ह्यांना कसं वारीमध्ये आपल्याला नेता येईल. आणि नुकतंच फेसबुक आलं होतं, फेसबुकचं जन्म झाला होता असं समजा. तर त्यावेळेस मी फेसबुकवरती फेसबुककरांची दिंडी नावाचा एक प्रोजेक्ट बनवला. म्हणजे दिंड्यांची नावं सहसा त्यांच्या आडनावांवरून असतात. तर
फेसबुकवरची दिंडी आहे म्हणून फेसबुककरांची दिंडी. आणि तो इव्हेंट मी फक्त सगळ्यांना इन्व्हाइट केला माझ्या मित्रांना. तर एका रात्रीमध्ये तो इव्हेंट व्हायरल झाला. मग व्हायरल होणं काय असतं हे मी त्या 2011 सालीच अनुभवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली होती. त्यामुळे तो इव्हेंट इतका उचलून धरला सगळ्या सोशल मीडियाच्या माझ्या सपोर्टर्सनी आणि माझ्या मित्रांनी, त्यांनी त्यांच्या मित्रांनी इन्व्हाइट केलं. मग तो एकदम सगळीकडे पोहोचला आणि मग मला पण एक नवीन ऊर्जा मिळाली. आणि मी माझ्या कॅमेऱ्यातून, मला वाटते 3.2 मेगापिक्सेलचे कॅमेरे होते त्यावेळेस, तिथून सुरुवात केलेली आहे मी फेसबुक दिंडीची. आणि मी जे काही पाहिलं, जे काही टिपलं ते सगळ्यांबरोबर शेअर केलं. आणि व्हर्च्युअल दिंडी त्याचं आपण नंतर नामांकन केलं. आणि आता हा वटवृक्ष झालेला आहे. 15 वर्ष झाले, तर हा 16वं वर्ष आहे फेसबुक दिंडीचं. आणि प्रत्यक्ष वारी ज्यांना अनुभवता येत नाही त्यांना वारीत घेऊन जाण्याचा आमची टीम आणि मी प्रयत्न करतो. क्या बात आहे. आणि तुम्ही हे करोना काळात तर खूप मोठं काम केलं, कारण कित्येक वारकऱ्यांना जे वर्षानुवर्ष वारी करतात त्यांना खरं तर पॉसिबल नव्हतं, पण ते तुम्ही त्या काळामध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न केला ना. मी सांगतो याची एक छोटीशी आठवण म्हणून, तुम्ही किस्सा विचारला म्हणून. त्यावेळेस खूपच अवघड होतं, कारण की सगळे जे काही विधी होते किंवा जे काही परंपरा होत्या त्या देहूच्या मंदिरातच होणार होत्या. आणि मी जवळच राहतो मंदिराच्या. तर मग मी माझं बेकरी आणि केक शॉप आहे ते सगळं सांभाळून, ते पण अत्यावश्यक सेवेमध्ये होतं, तर ते सांभाळून मी कवर करायला जायचो मंदिरात. आणि ते दाखवायचो लोकांना की आपण जे काही निरस्नान वगैरे ते आम्ही इंद्रायणीलाच घातलं. आणि ते सगळं फुटेज मी सर्वांसोबत शेअर केलं. त्यांना असं वाटलं की खरंच वारी चालू आहे. आणि मी त्या बसमध्येही गेलो होतो, जी बस गेली होती. म्हणजे माझा अनुभव असा होता की ते बसमध्ये बसताना ते बाकीचे लोक जसे बघत होते आमच्याकडे किंवा काय त्यांच्या डोळ्यात भावना होत्या, म्हणजे वारी चुकायची नाही हे जे गाणं आपण बनवले ते याच भावनेवरती बनवले. की मी ते अनुभवलं होतं, त्यांच्या डोळ्यातलं जे काही दुःख आहे ते मी पाहिलं होतं. म्हणून ते वारी चुकायची नाही गाण्याच्या वेळेस फक्त मी क्षितिज पटवर्धन जे लेखक त्यांना सांगितलं की परत वारी चुकली नाही पाहिजे, एवढं एकच वन लाईनर मी त्यांना दिलं होतं. आणि एका रात्री क्षितिज दादाने ते गाणं लिहून दुसऱ्या दिवशी पाठवलं. आणि ते आत्ता सगळ्यांच्या ओठांवरती आहे. किंवा वारी जेव्हा जाते त्यावेळेस आम्ही चालत असतो आणि साईडला साऊंडवरती ते गाणं लागलेलं असतं. काय आम्हाला काय सॅटिस्फॅक्शन भेटत असं विचार करा. हो, खरं आहे. आणि यावर्षी तर असा जोरदार पाऊस झाला आणि अचानक, म्हणजे पाऊस नाही म्हणता म्हणता इतका जोरदार पाऊस झाला की इंद्रायणी पूर्णपणे भरून गेली. आणि प्रस्थान होणार खरं त्या दिवशीचं ते सगळं वातावरण होतं. आणि असं वाटत होतं की हा पाऊस जर थांबलाच नाही तर आता काय होणार, यावर्षी तरी वारी करता येईल का लोकांना, कारण आळंदीतूनच निघता येत नव्हतं. पण या संख्येनं आणि या आस्थेनं लोक येतात, एवढी श्रद्धा त्यांच्या मनात आहे. तुम्हाला काय वाटतं, काय ड्राईव्ह आहे तो की ज्यामुळे लोकांना वर्षानुवर्ष हे करण्याची इच्छा होते? तुम्ही आता जे मला पावसाचं सांगितलं त्यावरती एक गाणं आहे बघा, आत्ताच मी त्याचा रील पाहिला. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. म्हणजे अंगावर काटा येतोय. आणि प्रस्थानच्या दिवशी जेव्हा रथ बाहेर येणार होता बरोबर पाणी ओसरलं आणि रथ पुढे आला. प्रस्थान झालं देहूचं, आळंदीचं, आणि आळंदीतून पालखी बाहेर आली. हे काय आपण योगायोग नाही समजलं पाहिजे. मला असं वाटतं की हे काहीतरी दैवी शक्ती आहे, हे सगळं ड्राईव्ह करते. आणि ही जी शक्ती भेटते सगळ्यांना चालायची, ही शब्दात सांगण्यासारखी नाही. देव या संकल्पनेबद्दल प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं मला असं वाटतं. आणि आता खूपच हायटेक पिढी झालेली आहे किंवा जेन जी झाली आहेत ते कितपत देवाला मानतात किंवा नाही मला माहीत नाही. पण देव ही जी काही एनर्जी आहे ना, ही वारीमध्ये आणल्यावरतीच तुम्ही अनुभवू शकता. आणि मग त्याला तुम्हाला मूर्त किंवा अमूर्त स्वरूप पण देऊ शकत नाही आपण. कारण की पांडुरंग म्हणजे आपण त्याला असं समजतो की तो सगुण आणि निर्गुण दोन्ही आहे. तर त्याप्रमाणे आपण या वारीमध्ये आल्यानंतर जे काही आपल्याला अनुभवायला भेटते तोच विठ्ठल आहे, तोच पांडुरंग आहे. आणि जेव्हा आम्ही वारी करतो, मला विठ्ठलाचा महापूजेचा पास असतो मुख्यमंत्र्यांकडून, आमच्या सगळ्या संस्थांना असतो, मला असतो. पण तिथे जाऊन ते विठ्ठलाचं दर्शन सगळ्यांना घडवायचं हेच माझं मुख्य कर्म आहे असं मला वाटतं. आणि मला जो विठ्ठल आहे तो तिथं नाही भेटत, मला ह्या वारीमध्येच भेटलेला असतो विठ्ठल जास्तोपर्यंत. की जे वारकरी मला भेटतात, ज्यांच्या डोळ्यांमध्ये म्हणजे एक आनंद येतो आमचं फुटेज पाहिल्यानंतर, आमची गाणी ऐकल्यानंतर, तोच तर आमचा विठ्ठल आहे, तेच तर आमचं कर्म, हेच तर खरं विठ्ठल आहे. खरं आहे, अगदी हेच सांगितलं आहे. आणि कित्येक अभंगांमध्ये आहे की आपल्या गीतेत आहे की कर्म हेच आपलं खरं तर श्रद्धास्थान जे असतं ते आपलं खरं तर पूर्ण तिथे देव असतो आपला, तिथेच आपण सगळं अर्पण करायचं असतं. बऱ्याचदा असं होतं की वारी करतात लोक, इतक्या संख्येने जातात का तर त्या पांडुरंगाचं दर्शन व्हावं म्हणून, आणि पांडुरंगाचं दर्शन होतही नाही तिकडे गेल्यानंतर. तुम्ही त्याच मुद्द्यावर आलात. 12 ते 15 लाख लोक पंढरपूरमध्ये असतात. आणि
जरी एका मिनिटामध्ये 26 किंवा 30 लोकांचं दर्शन झालं तरी पण 2-1 लाख लोकांचं दर्शन होतं. बाकीचे फक्त त्या कळसाला दर्शनाला कळसाचं समोर हात जोडून घरी जातात. कारण की म्हणजे परत तिथं आलो आपण की ऑब्जेक्टकडे जायचं आहे का, तर नाही. की विठ्ठलाची मूर्तीच महत्त्वाची आहे का. म्हणजे आता मी किस्सा सांगतो की एक काळ असा होता की काही लोकांना दर्शनाचं परमिशन नव्हती घ्यायची. तर मग त्या विठ्ठलाला काही त्यावेळेस जे काही वर्णव्यवस्था होती त्याच्यामुळे त्यांनी त्या विठ्ठलाचं आपण जसं प्राणप्रतिष्ठा करतो तशी ती प्राण काढून घेतले आणि ते एका घागरीमध्ये टाकले. त्याला घागऱ्या विठोबा म्हणतात. ते अजूनही त्यांच्याकडे आहे. आणि त्यांना असं वाटलं की आता ह्या विठ्ठलामध्ये काही नाही आहे, हे फक्त मूर्ती आहे, दगड आहे फक्त. पण त्या लोकांना त्याचं काय नव्हतं. ते प्रत्येकाला आपल्या म्हणजे ते मूर्त स्वरूपातला विठ्ठल पाहिजे असतो. तर मग ते फक्त त्या दर्शनाला जायचे आणि अजूनही त्याचंच दर्शन घेतात. आणि जे काही तुम्ही आत्ता जो विषय काढला की दर्शन न घेता बरेच जण परत जातात, तर तिथं काय आहे की चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. हेच तर मला पाहिजे नाही. विठ्ठलाला पण भेटायचं. आता तुम्हाला माहिती आहे का, तुकाराम महाराजांचं एकादशीच्या दिवशी दर्शन नाही होत. आम्ही पादुका घेऊन कधी जातो, ज्या दिवशी गुरुपौर्णिमा असते त्या दिवशी आम्ही आतमध्ये, त्या दिवशी खरी भेट होते गुरुची आणि शिष्याची. मग ते आम्ही पादुका घेऊन गुरुपौर्णिमेला आज जातो आणि ती म्हणजे तो जो अभंग आहे की जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता, त्या दिवशी दर्शन करून तुकोबाराय परतीच्या वारीला आम्ही निघतो. तर हे सर्व असं आहे की दर्शनाला कितपत म्हणजे व्हॅल्यू आहे हे पण तिथं पंढरपूरमध्ये आल्यावरतीच कळतं. कारण की हे जे सगळे वारकरी आहेत ह्यातच तर विठ्ठल आहे. मग ते मूर्तीचं दर्शन घ्या किंवा मग ह्या वारकऱ्यांचं दर्शन घ्या, एकच आहे. क्या बात आहे. तुम्हाला माहिती आहे यातून केवढा मोठा संदेश जातो आणि हे परंपरेनं चालत आलेल्या गोष्टी आपल्याला सतत सांगू पाहतात आणि ते आपल्याला बघता येत नाही. मला असं वाटतं की आपण डेस्टिनेशन कशासाठी हवं आहे, कारण तो प्रवास घडावा म्हणून. आणि ते डेस्टिनेशन देवाने तेवढ्यासाठी दिलेलं आहे की त्या प्रवासामध्ये आपल्याला जे काही अनुभव मिळतात, जे काही कळतं, ते वेचत वेचत आपण फक्त तिथपर्यंत पोचायचं आहे. तो प्रवास महत्त्वाचा आहे. हा तर प्रवास आता मी करतोच वारीचा. पण मी आता मध्ये स्पितीला गेलो होतो गाडीवरती आणि तिथे एक बोर्ड मला दिसला. तिथे लिहिलं होतं भ्रमण से ही दूर होगा भ्रम. हे किती मोठं वाक्य आहे मला सांगा. की आता आपल्यामध्ये यात्रा परंपरा ह्या ज्या आहेत, ह्या प्रवासाला खूप व्हॅल्यू आहे आपल्या सगळ्याच दर्शनांमध्ये. भारतीय दर्शन जे त्याच्यामध्ये. आणि आपण जेव्हा आपले 4 सीमा तोडून बाहेर जातो त्यावेळी आपल्याला नवीन लोक भेटतात, त्यांची संस्कृती कळते. किंवा आता हे जे लोक आलेले असतात हे वेगवेगळ्या गावांमध्ये राहतात, त्यांची संस्कृती, त्यांचे विचार, त्यांची राहण्या खाण्याची पद्धत ह्याची देवाणघेवाण होते. तर हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं की प्रत्येक गावामध्ये एक वेगळी पद्धत असते जगण्याची. आणि तो जो गावगाडा आहे, तो जे सगळं ते काय करतात हे नवीन लोकांना करायला भेटतं. त्यातलं काही चांगलं आहे ते त्यांच्या गावाला घेऊन जातात ना परत, आणि मग त्या गावामध्ये ते राबवतात. तर हा जो प्रवासाचा भाग आहे वारीमधला, तो पण खूप महत्त्वाचा आहे की ट्रॅव्हल किती महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये ते वारी सांगते. पण वारकरी परंपरेमध्ये तेव्हापासून आत्तापर्यंत चालत आलेली कुठली अशी गोष्ट आहे की तुम्हाला असं वाटतं की ती वर्षानुवर्ष खूप सारखी आहे, असं काय वाटतं तुम्हाला? यामध्ये सांगायचं झालं तर ज्या परंपरा आहेत आमच्या म्हणजे पूर्वीपासून चालत आलेल्या, त्या आहेत अशाच आहेत आत्तापर्यंत. त्यामध्ये काही कितीही टेक्नॉलॉजी येऊ द्या, किती फेसबुक दिंडी करू द्या किंवा कितीही AI येऊ द्या, ह्या परंपरांना कधीच टच नाही होऊ शकत असं मला वाटतं. आणि त्या परंपरा अजूनही चालू आहेत. किंवा तुम्हाला म्हणजे एक्झाम्पल म्हणून सांगतो की ज्ञानोबा तुकोबांची पालखी आधी एकत्र होती, तुम्हाला माहिती आहे का? हो. हे ते काय झालं? तर तुकोबांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज देवकर होते. त्यांनी पालखी सोहळा सुरू केला. वारी म्हणजे काय, फक्त चालत जाणे, बरोबर. तर यामध्ये त्यांनी असा विचार केला की आता आपण चालत जातोय. तुकोबांच्या निधनानंतर, त्यांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांना असं वाटलं की हे काहीतरी आपण मिस करतोय. जसं रामाने ह्याला जाताना वनवासाला जाताना त्यांच्या पादुका ठेवल्या होत्या आणि मग त्यांनी हे केला, त्यांचा राज्यकारभार केला. तर ह्यांनी सेम अशी कल्पना हे केली की आपण त्यांच्या पादुका घेऊ, त्या देहूतून घेऊन त्या पालखीमध्ये ठेवू तुकाराम महाराजांच्या, आणि तिथून ते आळंदीला जायचे. आळंदीत ज्ञानोबारायांच्या पादुका घ्यायची, त्याच पालखीत ठेवायचे आणि तिथून ते पंढरपूरला जायचे. एकत्र जायचे. मग ज्ञानोबा तुकाराम हा जो गजर हो तेव्हा त्यांनी सुरू केला ना. ज्ञानोबा तुकाराम एकत्र पंढरपूरला जातात म्हणून आता म्हणायचं काय भजन, तर ज्ञानोबा तुकाराम असं ते भजनाची सुरुवात झाली. हेही आपण आपल्या छोट्या वारकरीच्या माध्यमातून लहान मुलांना सांगतो की ज्ञानोबा तुकाराम हा गजर कसा सुरू झाला. तर ही 1685ला त्यांनी सुरू केलं आपल्या नारायण महाराज देवकरांनी. मग 1832 पर्यंत एकत्र होतं. पण जसं एखादं कुटुंब वाढतं तसं त्यामध्ये थोडेसे वाद वगैरे काही ना काहीतरी होतच राहतं. आता ते आपण त्यात नको जायला. पण त्या 1832ला दोन्ही पालख्या वेगळ्या झाल्या. मग आमच्या काही दिंड्या होत्या देहूकरांच्या, त्या आपण त्यांना दिल्या. काय आपला रूट होता तो त्यांना दिला. आणि मग त्या हैबतोबा अर्फळकरांनी
अंकलीचे शितोळे सरदार आहेत त्यांना घेऊन तो पालखी सोहळा व्यवस्थित तिकडे चालू केला आणि देहूचा पालखी सोहळा इकडून वेगळ्या मार्गाने जायला लागला. असे दोन्ही पादुका वेगळ्या जायला लागले. पण मग आता ते नंतर कुठे एकत्र येतात? आता इथं पुण्यामध्ये काल आले एकत्र एका रोडला. हां. नंतर आता दोन्ही मार्ग वेगळे होतात आणि वाखरीला एकत्र येतात. परत सगळ्या पालखी सोहळा जिथे एकत्र येतात तिथे टप्पा म्हणून एक ठिकाण आहे. ते आपले तोंडले भोंडलेला तुकोबांचा एक धावा म्हणून एक कार्यक्रम असतो, माहिती असेल तुम्हाला. जिथून पंढरपूरचा कळस दिसला होता तुकाराम महाराजांना. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, हे त्यांनी लिहून ठेवले अभंगामध्ये. की आता असं वाटतं की जवळच आले असं दिसतंय की आपल्याला कसं भास होतो कधी कधी, तसं त्यांना भास झाला असेल. तसं बरंच लांब आहे तिथून. पण आता पळा, आपण कसं एखाद्या ठिकाणी जायचं तर आपण एंड जवळ आला की आपण म्हणतो चल चला पटकेनी, अशा पद्धतीने तो अभंग लिहिलेला आहे. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. तिथे टप्प्यावरती इकडून सगळ्या संतांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांची पादुका येतात टप्प्यावरती आणि इकडे तुकाराम महाराजांची जी काही पालखी येते ते एकत्र एका रोडला परत जॉईन होतात आणि ते वाखरीवरून पंढरपूरपर्यंत जातात. बर. पण मग तुकाराम महाराजांची जेव्हा पालखी निघते तेव्हा देहूकर एकत्रितपणे ते सगळं घेऊन जातात, म्हणजे पालखी सोहळा. तर त्यावेळेचा तुम्ही लहानपणी बघितलेला असा कुठला एक प्रसंग आहे का, अनुभव आहे का, की तुमच्या जो स्मरणात राहिलेला आहे आणि त्यातून एक जगण्याचं, मला असं वाटतं की जसं आपण आत्ता विचार केला की हा प्रवास आपल्याला खूप शिकवतो. वारकरी परंपरेमध्ये खूप तिथे जेव्हा येतात वारकरी, तर त्यांचं वर्षभर ते वाट बघत असतात की मी वारीला कधी जाईन. पण ते पांडुरंगाला न भेटता येतात, म्हणजे त्याच्या मागे त्यांचा तो प्रवासातला जो काही अनुभव आहे तो त्यांना घेण्यासाठी ते उत्सुक असतात. तिथे ते माणुसकी शिकतात, तिथे ते प्रत्येकाला माऊली म्हणत असतात. तर तुमचा असा काही एक स्मरणातला असा अनुभव आहे का? देहूकरांची तुम्ही परंपरा बोललात तर त्याबद्दल सांगतो की लहानपणापासूनच घरामध्ये ते वातावरण होतं आणि वडील तसे म्हणजे विश्वस्त असताना त्यांच्याकडे 16 प्रमुखाची जबाबदारी असायची. तर मग हे आपल्या परंपरा आहेत त्या देहूतून कसे इनामदारवाड्यातून पालखी निघते किंवा त्या आमच्या मुख्य मंडप आहे जो तिथून प्रस्थान झाल्यानंतर जे काही आपण अभंग म्हणतो त्या तुकाराम महाराजांची ते एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. ह्या सगळ्या ज्या काही परंपरा आहेत ह्या जवळून पाहायला मिळाल्यामुळे मला असं वाटतं की मला लहानपणापासूनच ते होतं की आता आपल्याला काहीतरी ह्याच्यासाठी करायचं आहे. आणि मग पुढे आल्यानंतर हे सगळ्या गोष्टी माझ्या हातून घडल्या आणि मला वाटतं मी काहीच नाही केलेलं. मला आता बरेच जण विचारतात पण हे छोटा वारकरी कसं काय सुचलं तुम्हाला. मी विचार करतोय की मला नाही सुचलं, हे सुचवलंय कुणीतरी वरतून आणि ते माझ्या डोक्यात आली. म्हणजे असं म्हणजे त्याच्या मागची तुम्हाला थोडक्यात कहाणी सांगतो की माझ्या मुलीचं मी वारी ठेवलेलं आहे, कारण की माझं आयुष्य पूर्ण वारीच्या आसपास असल्यामुळे. आणि मग वारी म्हणजे काय हे सांगता येईना. जसं लहानपणी आम्हालाही खूप जास्त काही माहिती देणारं कोणी नव्हतं, कारण त्यावेळी माध्यमच नव्हती. आता आपल्याकडे सगळेच माध्यम आहेत, पण मग ह्या लहान मुलांना कार्टूनशिवाय काही सुचत नाही. तर मग आपण काय करायचं, तर माझ्या मुलीला वारी म्हणजे काय हे सांगण्यासाठी थोडक्यात छोटा वारकरी मी विचार केला ह्या गोष्टीचा. आणि मग तो इतका मोठा झाला आता, म्हणजे तो छोटाच आहे तसा आणि तो छोटाच राहणार आहे शेवटपर्यंत, पण बऱ्यापैकी सगळीकडे पोहोचलाय. आणि ही सगळी परंपरा देहूकरांची छोटा वारकरी आता सांगणार आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे. छोटा वारकरीबद्दल मी बोलणारच आहे आणि तो छोटा वारकरी काय आहे हे आपण थोड्या वेळाने प्रेक्षकांना दाखवूया आपला छोटा वारकरी. पण या लहान मुलांसाठी किंवा आता नवीन पिढीसाठी ही वारी किती महत्त्वाची वाटते, किंवा ही संस्कृती, ही परंपरा पोचवणं किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? थोडंसं कॉन्ट्रोव्हर्शियल होईल, पण आता सध्या समाजात जी काही सिच्युएशन चालू आहे ते खूपच म्हणजे उद्विग्न करणार आहे असं मला वाटतं. की आपण जाती धर्मांमध्ये आणि आपल्या सर्वच ह्याच्यामध्ये असं विभागले गेलेलो आहे. आणि मग लहान मुलांना जर आपण हे पास ऑन केलं तर आपल्याकडे रिसर्च नावाची जी गोष्ट आहे ती इंडियामध्ये खूप कमी आहे असं मला वाटतं. खूप कमी म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर खूप कमी पेटंट्स होतात किंवा खूप IPs केले जातात. तर आपल्याकडे एकही AIचं टूल का नाही झालं हे मला खूप खंत वाटते. आपल्याकडे 2-3 टूल झालेत फक्त, मला वाटते सर्वम आणि परप्लेक्सिटी वगैरे असे 2-3. पण आपण पूर्णपणे पाश्चिमात्य लोकांवरती ह्याच्यावरती अवलंबून आहे, कारण की आपल्याकडे चिकित्सा करायला आपल्या लोकांना थोडंसं म्हणजे नाही जमत. किंवा संतांनी तर चिकित्सा करायला सांगितलेले आहेत की तुम्ही प्रश्न विचारा ना, तुम्ही प्रश्न विचारून असं लहान मुलांना आत्ता आपण जर ह्यापासून दूर नाही नेलं ह्या सगळ्या, कारण की संतांचा समतेचा जो काही मेसेज आहे तो जर आपण नाही फॉलो केला तर आपल्या पुढच्या पिढीचं खूप अवघड होणार आहे. आत्ता जर आपण आता तुम्ही पाहता ना काय झाले, किती नोकऱ्या गेलेल्या आहेत. आपले पूर्ण आपण डिपेंड होतो
पाश्चिमात्यांच्या ज्या सर्व्हिस त्यांना सेक्टर देत होतो, पण आपण प्रोडक्टवरती कधी कामच नाही केलं. आपण आपले प्रोडक्ट बनवलेच नाहीत, एआयचे प्रोडक्ट नाही बनवले. आपण आजही मीही करतोय तर मी ChatGPT मध्येच करतोय, जे आपलं प्रोडक्ट नाही आहे. मला असं वाटतं की हे इथं व्हायला पाहिजे होतं. आणि हे कधी होईल, जेव्हा हे लहान मुलं हे आपल्यातले जे काही वाद आहेत हे सोडून जातील. आणि हे कोण शिकवेल त्यांना, तर हे वारकरी संप्रदाय शिकवेल. कारण की वारकरी संप्रदाय हे हिंदू धर्माचं का होईना सगळ्यात प्रगत स्वरूप आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि सगळे धर्म चांगले आहेत असं मी कुठल्या धर्माबद्दल काय बोलत नाही. मी स्वतः हिंदू धर्माचा आहे, तर मला प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो. पण मला असं वाटतं वारकरी संप्रदाय हा खरंच हिंदू धर्माचं सगळ्यात रिफाईंड असं स्वरूप आहे, जेणेकरून जिथं जिथं हिंदू धर्माने काय केलं, जे चुकीच्या गोष्टी होत्या त्या बाजूला सारल्या. आणि जसं सतीची प्रथा असेल ते सगळं आपण बाजूला सारून पुढे आलो ना. बरोबर. आणि प्रत्येकाने असं केलं पाहिजे. काही धर्मांना ते सुप्रीम कोर्टाला सांगावं लागतं की तुम्ही हे बंद करा, पण आपल्या धर्माने हे चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करून त्याच्यामध्ये चेंजेस केले. आणि आता वारकरी संप्रदायासारखं दुसरा कुठलाही संप्रदाय नाही आहे की जो एवढ्या सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्र आणतो. आता आमची तुकाराम महाराजांची पालखी जेव्हा निघते, पहिली अभंग आरती होती ती अनगडशा बाबाची इथे होते, जे त्यांचे शिष्य होते. म्हणजे किती मोठा मेसेज आहे बघा ना तुम्ही. आता तुम्ही आमच्या ह्याच्यावर पण व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता की तिथे तो पहिला आरतीचा मान तो त्यांच्या स्मृतीस्थळावरती आहे. तर हे आपल्याला शिकवायचे लहान मुलांना. जाती धर्म तेव्हापासून नाही असं खरं तर सांगत आले, आणि अजूनही आपल्याकडे जाती धर्माचं राजकारण होत राहतं. ह्या लहान मुलांना आपल्याला जर म्हणजे सतरंजी उचलण्याच्या कामापासून बाजूला न्यायचं असेल ना, तर आपल्याला त्यांना हे शिकवणं खूप गरजेचं आहे. कारण की त्याशिवाय आपण म्हणजे त्यांची प्रगती होणार नाही. आता ज्यांचे थोडंसं ब्रेन वॉशिंग झालेलंच आहे त्यांना काय नाही करू शकत. मला असं वाटतं आपल्या हातात हा फ्रेश एक पेपर आहे लहान मुलं म्हणजे, आणि त्या कोऱ्या कागदावरती आपल्याला लिहायचे चान्स भेटलेला आहे. तर मी छोट्या वारकरीच्या माध्यमातून ते करणार आहे. बात आहे. मला ना खूप पहिल्यापासून क्युरिओसिटी वाटते की एवढ्या लाखो जणांचं नियोजन होतं कसं, म्हणजे ते कुठे राहतात, कोण करतं. म्हणजे आम्ही खरं सांगायला गेलं तर मी सासवडला जाऊन काही तिथल्या एखाद 2 तास उभं राहून आम्ही तिथे खिचडी वाटप करा किंवा या गोष्टी करत असतो. पण तरीसुद्धा एवढ्या लोकांचं नियोजन हे कसं काय होतं, काय वाटतं? वारी म्हणजे एक मॅनेजमेंटचं एक मोठं काय म्हणता येईल, त्याच्यावर PhD होऊ शकते. इतकं मोठं मॅनेजमेंट वारीमध्ये तुम्हाला शिकायला भेटतं. आणि सगळं ॲटोमेटेड आहे. काही कुणी ड्राईव्ह करत नाही. उद्या मी जरी नाही गेलो किंवा आमचे कुणी नाही गेले तरी पण वारी घडणार आहे. कारण की ते ठरलेलं आहे. त्यांना इन्व्हिटेशन जात नाही, काय नाही. ते आता त्या तारखेला म्हणजे त्या तिथीला सगळं तिथीनुसार असतं वारीमध्ये. तर त्या ठिकाणी येतात, जमतात विदाऊट इन्व्हिटेशन. आणि हे जे मॅनेजमेंट आहे ना, हे म्हणजे एक युनिट काय आहे, दिंडी म्हणजे हे युनिट आहे. थोडक्यात वारीचं जे बेसिक युनिट काय आहे दिंडी, आणि दिंडी पूर्ण ऑटोमॅटेड आहे. त्यांना कोणाची गरज नाही. ते त्यांच्या पद्धतीने सगळं त्यांचं राहायचं खाण्याचं नियोजन करतात. त्यांना काही डोनर्स भेटतात, ते त्यांच्या अन्नदानाची व्यवस्था करतात. राहण्यासाठी त्यांच्याकडे तंबू असतात. काय झालं की त्यांचा स्वतःचा सेपरेट एक पाण्याचा टँकर असतो प्रत्येकाकडे. तो त्यांच्या आम्ही आता पास वाटतो तर त्यांच्या टँकरला एक वेगळा पास किंवा त्यांच्या गाडीला वेगळा पास, अशा पद्धतीने ते सगळं नियोजन केलेलं असतं संस्थांनी पण. तर हे दिंडी हे युनिट आहे. ते सगळे दिंडे एकत्र येऊन हा पालखी सोहळा बनतो असं समजा. आणि मॅनेजमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर सकाळी उठल्यापासून रात्रीची शेजारती होईपर्यंत म्हणजे आमच्याकडे कर्णा दिला जातो माऊलींच्या पालखीमध्ये, आणि आमच्याकडे तुतारी वाजवण्याचं हे आहे. कारण की त्या काळापासून ही जी वारकऱ्यांमध्ये शिस्त आहे ही सैनिकी शिस्त आहे असं म्हणतात. कारण की त्यावेळेस राजे महाराजे होते, आणि जेव्हा वारीवरती संकट आली, मुघलांचं राज्य होतं, आणि त्यावेळेस हे जे संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, यांनी आम्हाला सपोर्ट केला. त्यांनी जरी पताका तुम्ही आता जो पाहता वारीमध्ये तो त्यांनी दिलेला आहे. आणि आजही संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून तो जरी पताका येतो, ती परंपरा अजूनही पाळली जाते. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी जी काही लिस्ट दिलेली आहे आम्हाला सामानाची, त्याची लिस्ट आमच्या एका पुस्तकामध्ये अजून आहे की त्यावेळेस काय काय त्यांनी दिलं होतं. हत्ती घोडे त्यावेळेस होते. अजूनही तुम्हाला काय वाटतं, हे जे रिंगण होतं घोड्याचं, घोडे कुठून आले? हे त्या काळचे. कारण की मराठ्यांचं घोडं तर सगळ्यात भारी होतं त्यावेळेस. आणि मग ह्या घोड्यांवरतीच वारी व्हायची. आधी घोड्यांवरती, आता गाड्या तुम्हाला दिसतात वारीमध्ये. तर ते घोडे होते. मग ते घोडे, हे रिंगण त्याच्यामुळे सुरू झालं. हे घोडे असायचे तर मग हे प्रदक्षिणा घालायचे. हा खेळ सुरू झाला थोडक्यात. किंवा आपण माऊलींना किंवा तुकोबांच्या पादुकांना प्रदक्षिणा घालू, मग हे रिंगणाची प्रथा सुरू झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा ठरलेल्या आहेत. हळूहळू त्या डेव्हलप होत गेल्या. आणि काही परंपरा खूपच जुन्या आहेत, त्यामध्ये काही म्हणजे खंड झालेला नाही, पण नवीन नवीन गोष्टी ऑप्टिमाइज होत गेल्या, इन्व्हेंट होत गेल्या. आणि वारी आता तुम्हाला जे काही प्रगत स्वरूप भेटते दिसते वारीचं, ते असं डेव्हलप झाले. आणि मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये हे चौकदार वगैरे जे आहेत आमचे माऊलींच्या ह्याच्यातले, आमच्या ह्याच्यातली, ते सगळं पाहतात.
की काय कुठे. त्यांनी एकदा तो चोपवरती केला की सगळं चिडीचूप शांतता होती, म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स डायरेक्ट. तर हे सर्व ठरलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं काही इन्व्हेंट करायची गरज नाही किंवा वेगळं काही मॅनेजमेंटच्या दृष्टीने ॲड करायची गरज लागत नाही, कारण की ते सगळं कट टू कट आपण म्हणतो ना फ्रेममध्ये बसलेलं आहे. काय आश्चर्य आहे पण म्हणजे, कारण रिंगणामध्ये आपण जे फुटेज बघतो आम्ही, मी तर गेले नाही आहे खरं तिकडे कधी, वाईड अँगलनी जेव्हा आपण ते बघतो, ड्रोन शॉट आजकाल आहेत, असं वाटतं कोरिओग्राफी केलेली आणि इतकं व्यवस्थित लोक कसं काय करतात. खूप आश्चर्य वाटतं मला की ते मॅनेजमेंट तर आहेच आहे, पण त्या रिंगणाच्या वेळेला तुम्ही म्हणाल तसं ते वरती धरल्यानंतर काय म्हणतात त्याला, चोप चोप एक्झॅक्टली काय. थोडक्यात काय असं, एखाद्या कुठल्याही सिस्टीममध्ये आपण जसं मॉनिटर असतो शाळेमध्ये, हां सेम त्या पद्धतीने चोपदार असतात, ती शिस्त लावतात की बाबा व्यवस्थित चाललेत का नाही लोक, कोणी बाहेर चालले का, किंवा त्यांच्यामध्ये जे काही ठरवलेले नियम आहेत दिंडीचे, पालखी सोहळ्याचे, ते पाळले जात आहेत का, हे पाहणारं कोणतरी पाहिजे. मग ते चोपदाराचं काम असतं. ते चोपदार ते सगळं व्यवस्थित पद्धतीने बघतात. आणि तुम्ही आत्ता सुरुवातीला जो प्रश्न विचारला किंवा जो मुद्दा घेतला की हे जे रिंगणाचे अँगल किंवा हे, फेसबुक दिंडीच्या माध्यमातून आपण सगळ्यात पहिल्यांदा ड्रोनच्या माध्यमातून वारी दाखवली. अच्छा, हां, म्हणजे आता 15 वर्ष झाली, त्यामुळे ज्यावेळी ड्रोन आले होते तेव्हा ड्रोन वापरले पहिल्यांदा अगदी आलं ते. पहिल्यांदा आपल्या गाण्यामध्ये. म्हणजे आपलेच पहिले फुटेज हो, असतील सर, मला म्हणजे वाटतं. माझ्याकडे जे फुटेज आहेत ते कुणाकडेच नाही आहेत अख्ख्या वारीमध्ये, कारण की 15 वर्षाचा डेटा कुणाकडेच नाही. म्हणजे ते अभिमानाने सांगतो मी, कारण की आमच्या मुलांनी मी इतके कष्ट घेतले त्या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे थोडक्यात जीवावरती बेतलेले काही वेळेस, की असे काही शॉट्स आहेत माझ्याकडे की आम्ही पहिल्यांदा घोड्याच्या अँगलने रिंगण दाखवलं. तुम्ही तर फक्त ड्रोनचं म्हणताय, हो आम्ही घोड्याला 360 कॅमेरा, घोड्याला वाईड अँगलचा तो जो गोप्रो कॅमेरा असतो तो लावला होता. आणि त्या अँगलनी, कारण की सगळ्यांनी अँगल म्हणजे बाहेरचे बघितलेलं असतात, घोड्याला काय दिसत असेल, ऍक्च्युली. तर हे आम्ही दाखवलं पहिल्यांदा. म्हणजे प्रत्येक वर्षी वारीमध्ये वेगळा प्रयोग करायचा, टेक्नॉलॉजी आणायची. GPS आम्ही रथाला बसवायचं पहिल्यांदा सुरुवात केली. आत्ताही तुम्ही पाहिलं, काल सगळेजणांनी पाहिलं असेल की संत तुकाराम महाराज संस्थांच्या रथाला आपण GPS बसवलं, जेणेकरून जे लोक येतात दर्शनाला त्यांना पण कळतं की पालखी कुठं आलेली आहे, किंवा Correct. पोलीस आहेत किंवा RTO जे असतात ते ट्रान्सपोर्टचं सगळं बघतात की बाबा आता पालखी इकडून पुढे गेली तर मग ही रस्ता सोडा मोकळा करू, कारण की प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी जायचं असतं, हॉस्पिटलला जायचं असतं किंवा काय असतं. तर ह्या टेक्नॉलॉजीज असतील, ह्या आम्ही वापरायचा प्रयत्न केला. आणि सगळे फ्रेम्स तुम्ही जर पाहिले आमच्या गाण्यांमधले पण, की आम्ही काही ठिकाणी असं खड्डा करून कॅमेरा ठेवला आहे आणि घोड्याचा पाय त्याच्या समोर पडला आहे, त्याची माती कॅमेऱ्यावरती उडली, काही काळात कॅमेऱ्यावरती पण पाय पडला आहे, कॅमेऱ्याला काही झालेलं नाही. हे आमचे अनुभव आहेत वारीमधले. त्याचा तोही आशीर्वाद आमच्या कॅमेऱ्यांना पण भेटतो आमच्यासोबत. असं आमचे सगळे अँगल असतात फेसबुक दिंडीचे. खऱ्या अर्थानं तुम्ही तिथलं सगळं वातावरण दाखवण्याचा प्रयत्न करता आहात आणि ते सगळं एका कॅमेरामध्ये, आणि याचं संवर्धन होतं आहे मला असं वाटतं. सांस्कृतिक कार्य तर तुमच्या हातून घडतं, पण सामाजिक कार्यही तुमच्या हातून घडतं आहे. आम्ही फेसबुक दिंडी सुरू केल्यानंतर बरेच त्याची कॉपी झाली, किंवा बरेच लोकांनी त्याचं नाव बदलून किंवा लोगो बदलून काही ना काहीतरी चालू केलं. पण आम्हाला असं वाटलं की चांगल्या कामाचीच कॉपी होती, त्यामुळे आम्हाला त्याचं वाईट नाही वाटलं कधी. पण आम्ही नवीन काहीतरी काय करू शकतो मग आपण, तर मग आपण सोशल कॅम्पेन सुरू केलं की एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया म्हणून सुनेत्राताई पवारांचं आहे, तिथे आपण संवर्धनाचं एक कॅम्पेन केलं, वारी तिची नावाचं कॅम्पेन केलं. म्हणजे स्त्रियांचे प्रश्न जे काय आहेत, मेन्स्ट्रुअल जे काय हायजीन वगैरे अशा पद्धतीचे व्हिडिओज बनवले. त्यानंतर खिलार वारी केलं, जे 2 बैल आपण नेतो वारीच्या त्यांच्या खांद्यांवरती वारी नेतो, तर त्यांचं जे काही संवर्धन आहे, ते जे आपलं देशी गोवंशी ते राखण्यासाठी काय केलं पाहिजे ते कॅम्पेन केलं. देह पंढरी नावाचं कॅम्पेन केलं की ऑर्गन डोनेशनचं एक लोकांमध्ये अवेअरनेस आला पाहिजे. तर वारीसोबत फेसबुक दिंडीची एक थीम असते प्रत्येक वर्षी, आणि त्या थीमनुसारच आपण काही पोस्ट बनवतो, काही व्हिडिओज बनवतो, आणि एक सामाजिक संदेश त्या प्लॅटफॉर्ममधून घ्यायला पाहिजे असा आमचा विचार असतो. हे खरंच खूप महत्त्वाचं काम असं तुम्ही करताय. तुम्ही स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहात, चांगल्या पोस्टवर तुम्ही जॉब करत होता, आणि ते सोडून मग आता तुम्ही हे अर्थात ते तुमच्या परंपरेमध्ये आहे, ते तुमच्या घरात आहे, आणि म्हणून तुम्ही इकडे ओढले जाणारच होतात. मला असं वाटतं की उलट फार उशीर आलात तुम्ही, हे आधीच करणं अपेक्षित होतं. पण ते सगळं सोडून ज्या वेळेला आपण इथे काम करतो त्यावेळेला काय वाटतं? कारण शिक्षण आहे बाबा, आपण खूप गोष्टी करतोय, पण त्याचा वापर, त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण आपली परंपरा पुढे नेण्यासाठी करतो, तेव्हा काय वाटतं? मी म्हटलं तसं की मी जॉबला होतो आणि मला वारीला जायचं होतं, सुट्टी भेटली नाही मला, मी रिझाईन केलं.
रिझाईन करून वारीला गेलो मला आठवते चांगलं. आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर त्याचं म्हणजे शिक्षण कधी वाया जात नाही असं मला वाटतं, की आपण म्हणतो की आपण हे शिकलो ते शिकलो. आता मला बरेच जण म्हणतात की तुम्ही कम्प्युटर सायन्स केलं आहे किंवा काय. मग आता माझं काही बिझनेस वेगळे पण आहेत की त्या क्षेत्रातले नाही आहेत, पण तुम्ही काही जरी शिकत असाल तरी तुम्हाला ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला त्याचा यूज होतो आयुष्यामध्ये. फक्त मनापासून शिकलं पाहिजे जे काय असेल ते. आणि ह्या सगळ्याचा वापर आपल्या संस्कृती जपण्यासाठी होतं याचंच मला खूप भारी वाटतं, की मी जे शिकलो ते मी इम्प्लिमेंट करू शकतो ॲक्च्युली. कारण की शिक्षण कशासाठी आहे मला सांगा. शिक्षण आपण जर इम्प्लिमेंट करू शकलो नाही तर मग त्या फॉर्म्युलाजला आणि त्याला काहीच व्हॅल्यू नाही. अगदीच. आणि ही छोटा वारकरी संकल्पना कुठून आली, ती कशासाठी आहे आणि त्याचं पुढे काय तुमच्या डोक्यामध्ये आहेत म्हणजे फ्युचर प्लॅन्स? फेसबुक दिंडी 15 वर्ष केली आपण. आणि वयोगट जो असेल तो समजा ज्याला फेसबुक वापरता येतं असे 10-12 वर्षापासून सगळे पुढचे लोक आपण बऱ्यापैकी केटर केले असं समजा ऑडियन्स. पण मला असं वाटलं की माझ्या मुलीचं नाव मी वारी ठेवलं होतं या सगळ्या कामामुळे. आणि म्हणजे माझी ओळख पण माझ्या बायकोची वारीमध्ये झाली होती. आमचे लव्ह मॅरेज. तर वारी म्हणजे काय विचारले मी एक दिवस. असं म्हणलं तुझं नाव वारी आहे, तू वारी म्हणजे काय माहिती आहे का तुला. ती म्हणली म्हणजे तिला काय सांगताच नाही आलं ॲक्च्युली. कारण की तिला जर ते नॉलेज मिळण्याचं ठिकाण म्हणजे एकतर आपण शिकवतो किंवा ते शाळेमध्ये शिकतात किंवा ते मोबाईलमध्ये शिकतात. तेवढ्या लहान मुलांना कार्टून शिवाय तर ते काही जास्त बघतच नाहीत. आता सध्या कितीही आपण नाही म्हणलो तरी पण ते कार्टूनमध्येच रमलेले असतात. जेवताना, खाताना, उठताना, बसताना आपल्याला त्याला टी व्ही लावून द्यायला लागतो, फोन हातात द्यावा लागतो. तर म्हणलं आता हे कसं आपण सॉल्व्ह करायचं हा प्रॉब्लेम, की हिला वारी म्हणजे कसं सांगायचं ना आपल्या भाषेत तर तिला समजणार नाही. तिची भाषा म्हणजे ही कार्टूनची भाषा आहे. तर मग मी सर्च केला, सगळा विचार केला की आता हे छोटा भीम असेल, लिटल सिंगम असेल, हे सगळे आहेत. पण मग आपल्याकडे महाराष्ट्राची संस्कृती सांगणारं कॅरेक्टर का नाही आहे. तर मी सर्च केलं थोडं, तर कुणी ते ट्रेडमार्क पण घेतलेला नाही त्याचा किंवा काहीच केलं नव्हतं, म्हणजे रजिस्ट्रेशन पण केलं नव्हतं. मी म्हटलं का नाही विचार केला कुणी. म्हणजे माझ्या डोक्यात असं विचारलं की इतकी छोटी गोष्ट आहे, छोटाच वारकरी आहे, छोटा भीम आहे तर छोटा वारकरी का नाही होऊ शकला. आणि मग हे माझ्याच डोक्यात का आलं असं बरेच जण मला विचारतात की तुमच्या डोक्यात कसं काय. कारण मी म्हटलं ते तुकाराम महाराजांनीच टाकले असेल कदाचित किंवा हे तुला करायचंय म्हणून. म्हणजे एखाद्या प्रत्येकाचा आयुष्याचं काहीतरी मोटिव्ह असतं. मला वाटतं आता छोटा वारकरी हेच माझं मोटिव्ह आहे आयुष्यभर करण्यात. खूप मोठा प्रोजेक्ट आहे. मी छोटा वारकरी बनवला. मुख्यमंत्री साहेबांनी तो लॉन्च केला गुढीपाडव्याच्या दिवशी. त्यामुळे सगळ्यांना कळालं पण. आणि 1-2-3 महिन्यांमध्ये आता बऱ्यापैकी सगळीकडे म्हणजे ABP माझ्यावरती तर रोज येऊन सांगतोय. आता तो 3 वेळा ABP माझ्यावरती वारी कुठे आहे, वारीचा मुक्काम कुठे आहे, वारीचे विसावे काय आहेत, किंवा छोटा वारकरी हे पण सांगणार की रिंगण कसं होतं किंवा तुमचे पायघड्या असतात आमच्याकडे, वेगवेगळ्या परंपरा आहेत वारीच्या वाटेवरच्या, ह्या समजून सांगतोय लहान मुलांना. आणि हे वारीचं झालंच, पण संत तुकाराम महाराजांची शिकवण जी आहे ती थोडक्यात सांगायचं काम करतोय की रामकृष्ण हरी गजर कसा सुरू झाला किंवा त्याच्यामागचं फिलॉसॉफी काय हे जर आपण कोणाला विचारलं तर सांगता येणार की हे 3 शब्द एकत्र का आले. राम म्हणजे थोडक्यात प्रेम देणारा. कृष्ण जो काय तो सगळ्या सवंगण्यांना एकत्र घेऊन त्यांनी काला केला होता. हरी म्हणजे तो तुमचे जे काही दुःख आहेत तो दूर करतो, हरणारा. अशा पद्धतीने आपण त्यांना सांगतो. तुम्ही जर आमच्या चॅनलवर पाहिलं तर तुम्हाला हे सगळे ज्ञानोबा तुकाराम हा गजर कसा सुरू झाला, रामकृष्ण हरी म्हणजे काय, ह्या गोष्टी लहान मुलांना आता सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तिथून ती सगळं हे सुरू झालं. आणि आता जर आपण पाहायला गेलं तर लहान मुलांना तुम्ही 2-3 तासाच्या कीर्तनामध्ये नाही बसू शकत. आज आपलाच अटेन्शन टाईम रीलचा 1-1.5 मिनिटाच्या वरती नाही आहे, तर ती मुलं 3 तास कीर्तनामध्ये कसे बसतील. ते फॉर्मॅटच वेगळा आहे कीर्तनचा. तर मी विचार केला की कार्टूनच्या माध्यमातून आपण काय करू शकतो की त्यांना थोडक्यात एखादी सिच्युएशन. आणि कारण की तुकाराम महाराजांचे अभंग जे आहेत ते प्रत्येक सिच्युएशनला मॅच होणारे आहेत आणि रिलेटेबल आहेत. अजूनही इतके वर्ष झाले की कोणती असा विषय नाही की त्याच्यावरती तुकाराम महाराजांनी भाष्य केलेलं नाही. आणि मग ते आणि हे कार्टून हे एकत्र आणलं मी. आणि 1 ते 1.5 मिनिटामध्ये एखादा अभंग कसा सोडवायचा, मी 40 ते 50 सेकंदामध्ये अभंग सोडवते. असा एकमेव कीर्तनकार आहे असं मला वाटते छोटा वारकरी, की एवढ्या कमी वेळेमध्ये लहान मुलांना ते तुम्ही जर पाहिलं ना आमच्याच्यावर, आम्ही सकाळसोबत पण टाईप केले की सकाळमध्ये चिंटू जसं येतं तसं आता न्यूजपेपर इन एज्युकेशन नावाचा पेपर आहे, त्याच्यामध्ये छोटा वारकरीची स्ट्रीप सुरू झाली. आणि त्यामध्ये स्कॅनर दिलेला आहे. आपण त्या स्कॅनरला स्कॅन केलं की तुम्हाला तो व्हिडिओ, तो अभंग, त्याचं थोडक्यात सिच्युएशननुसार जे काही निरूपण असेल तो छोटा वारकरी सांगतोय. वा वा वा, काय सुंदर संकल्पना आहे. पण ही खूपच सुंदर. कारण मी अभंग तुकाराम नावाचा सिनेमा करत होते त्यावेळेला मला कळलं की आपले 4000हून जास्त असे अभंग आहेत जे तुकाराम महाराजांनी त्यावेळेला लिहून ठेवलेले आहेत. आणि प्रत्येक अभंगाचा
अर्थ हे आता इतका ॲप्ट बसतो आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे कुठल्याही प्रश्नांचं सोल्युशन जसं आपण म्हणतो की गीतेमध्ये सापडतं, तसं महाराजांच्या अभंगांमध्ये ते सापडतं. कित्येक समर्पक असे अभंग त्याच्यामध्ये आहेत आणि हे मला खूपदा असं वाटलं की हे आताच्या पिढीपर्यंत पोचायला हवेत. तुम्ही जसं म्हटले की 4-4.5 हजार अभंग आहेत, मला असं वाटतं त्यापेक्षा खूप जास्त अभंग असण्याची शक्यता आहे. कारण की आपली जी गाथा बनवली ना आपण, त्यांनी जे लिहिलेले अभंग, त्यांचे जे लेखक होते, ते नंतर ते सगळे पानं घेऊन गेले ना, आपण ती सगळी पानं एकत्र करून गाथा बनवली संस्थांनी, जी काही अधिकृत गाथा आहे. बरेच पानं आली पण नसतील इकडे, म्हणजे ते काही अभंग फक्त लिमिटेड आहे. त्यांनी एक लिहिलं आणि सेट करून त्याला बाइंडिंग केलं असं नाही आहे आजच्या भाषेमध्ये. तर मग हे अभंग जे आहेत ते रिलेटेबल तर आहेतच. कारण की आत्ता जर तुम्ही बघितलं, मध्ये काही विषय झाले की शाही फेक होणं किंवा काही मारहाण होणं किंवा वारकरी संप्रदाय कशा पद्धतीने वेगळ्या वळणाकडे चाललाय, तर मग आमच्या छोट्या वारकरीने व्हिडिओ बनवला की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे येत नाही. हे सांगायचे आपल्याला लहान मुलांना. आणि मग काय होतं त्यावेळेस, मग काही जण म्हणतात की दोन्ही विचारधारा आहेत की भले तरी देऊ कासेचे लंगोटी, नाठाळाचे माते हानुकाठी. तर मला असं वाटतं की प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार अभंग वापरतोय तुकाराम महाराजांचे, आणि आपल्या सोयीनुसारच त्याचा अर्थ लावतात येत. आणि कितीही कीर्तनकार मोठा असला ना, मला असं वाटतं की तुकाराम महाराजांच्या अभंगाचा 100% अर्थ कोणालाच कळलेला नाही अजून. ते सगळेजण फक्त प्रयत्न करतात. जसं आपण डॉक्टर असतात, ते डॉक्टर काय करतात, प्रॅक्टिस करतात. बरोबर. ते पूर्णपणे झालेले नसतात, आयुष्यभर प्रॅक्टिसच करतात ना. बरोबर. आणि वकील असेल ते पण आयुष्यभर प्रॅक्टिसच करतात. तसे हे कीर्तनकार पण प्रॅक्टिस करतात आहेत अभंगांचा अर्थ लावण्याचा कीर्तनामधून. तर मग आपण असं म्हणलं नाही पाहिजे मला सगळंच माहिती आहे. हे सगळ्यात चुकीचं आहे असं मला वाटतं. की मला असं वाटतं की हे असं असू शकतं, असं म्हणणं खूप म्हणजे प्रॅक्टिकल आहे. आणि जे की चुकीचं असं आहे की मला सगळं माहिती आहे आणि मी सांगतोय तेच बरोबर आहे, हे खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. हे आपल्याला सांगायचं छोटा वारकरीच्या माध्यमातून. बरं. वा, तुम्ही हे टूल जे आहे खूपच मला आवडलेलं आहे, पण आम्हाला तो छोटा वारकरी दाखवाल का? हो, नक्कीच. मी तुम्हाला देण्यासाठी आणलेला आहे तो. त्याचं मिनिएचर आपण बनवलं एकदम वारकरी परंपरेनुसार. त्यामध्ये काय काय असायला पाहिजे ते सगळ्या गोष्टी विचार करून एक मोठे कलाकार आहेत विनायक पवार सर, त्यांच्याकडून आपण ते तयार करून घेतोय. आणि माझा मित्र एक सोहम, त्यांनी ते डिझाईन पण केले त्याचं. वा 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 वा, हा छोटा वारकरी कसला क्यूट आहे हा. याची पताका, जी वारकऱ्यांची पताका असते त्याप्रमाणे. आणि तुम्ही पाहत असाल की याच्यामध्ये आपण त्याला पखवाज दिलेला आहे, टाळ पण दिलेला आहे. आणि त्याची जी काही कपडे आहेत ते पूर्ण वारकरी संप्रदायाचे जे जास्ती करून लोक हे करतात त्यानुसार आहेत. कपाळावरती अष्टगंधा आणि अबीर काही हे आहे, त्याचा टिळा आहे. आणि अतिशय सुबक अशी म्हणजे 3D प्रिंट केलं आहे आपण याला. आणि बेसिक त्याच्यावरती हाताने रंगकाम केलेले आहे, मशीनमध्ये नाही तयार होत. हे सगळं हाताने पेंट केलेलं असल्यामुळे तुम्हाला त्यातले बारकावेही कळून येत असतील. तर हा तुम्हाला देण्यासाठी आणलेला आहे. ओ, धन्यवाद. रामकृष्ण हरी. वा, इथं त्याची जागा इथे बघा, तुकाराम विठ्ठलाच्या पायाशेजारीच त्याचा. वा. काही काळाने आपण त्याच्यामध्ये खाली साऊंड बॉक्स लावणार आहोत आणि रामकृष्ण हरी गजर कंटिन्यू त्याच्यामध्ये जसं आपलं मंत्र बॉक्स असतो त्या पद्धतीने आपण त्याचं इन्व्हेशन हळूहळू त्याच्यामध्ये येईल. जेणेकरून तुम्ही डेस्कवर ठेवू शकता किंवा हा तुम्ही तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर लावू शकता. फारच क्यूट आहे पण हा. मला आणखीन एक मिळाला तर फार बरं होईल, कारण मी खरंच डॅशबोर्डवर लावीन आणि एक मला स्टुडिओमध्ये हवा आहे. पण हा जर का ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही छोटावारकरी.com या वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता. तिथे घरपोच तुम्हाला हा बॉक्स पॅकमध्ये असा करून मिळेल. पूर्ण तुमच्या कुठेही महाराष्ट्रात तुम्ही देशभरात कुठेही असेल तरी तुम्हाला ते मिळून जाईल. हो, कारण हे मला असं वाटतं की ही प्रतिमा आपल्या घरामध्ये असायला हवी. किती इनोसन्स आहे त्याच्यामध्ये. आणि आपली मुलं जर का या वयात अशा पद्धतीनं हातात पताका घेऊन जर का चालू लागली तर मला असं वाटतं की आपला भारत देश हा काही वर्षांनी फार वेगळा दिसेल आपल्याला. आता तुम्ही जसं बोललात की आपल्या लहान मुलांकडे आपण पाश्चिमात्य कॅरेक्टर्स आणले, त्यांना मोठं केलं, त्यांचे जे काही मिकी माऊस असतील किंवा काय असेल ह्यांना आपण डोक्यावर घेतलं. आता आपली अशी वेळ आली की आपले जे कॅरेक्टर आहेत ते बाहेर काढायची वेळ आली. आणि हा आपल्याकडे आपल्या पिटाऱ्यात होता छोटा वारकरी, फक्त त्याच्याकडे लक्ष नाही गेलं कुणाचं. आणि आता आपण त्याला बाहेर काढलाय आणि आता ह्याला आपल्याला इथेच नाही तर बाहेरच्या देशांमध्येही पाठवायचं आहे. कारण की आत्ताच एक ग्लोबल वारी निघाली होती UK वरून, तिकडेही छोटा वारकरी गेलाय, तिथले एका विठ्ठल मंदिरामध्ये तो पोहोचलाय. अशा पद्धतीने तो संपूर्ण जगभरात जातोय आता. आणि मला अभिमान आहे की एक भारतीय कॅरेक्टर आपण बनवले ते आता जगभरात पोहोचणार आहे. वा 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 वा.
तर मिनिएचरसोबतच आपण एक शेडरिपू सापशिडी गेम बनवली आहे छोटा वारकरीची, की वारकरी होणं म्हणजे काय, की थोडक्यात हे जे 6 विकार आहेत मानवाचे, शेडरिपू आपल्या शास्त्रांमध्ये त्याला खूप व्हॅल्यू आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद याबद्दल किंवा यावरती आपण थोडक्यात विजय मिळवणं म्हणजे वारकरी होणं आणि चांगला नागरिक बनणं. तर हे लहान मुलांना शिकवण्यासाठी ही गेम आपली देहूपासून सुरू होते. आकुर्डी, पुणे यांसारखे मुक्काम करत आपण पोहोचतो पंढरपूरला, म्हणजे आपण वारी पूर्ण करतो. तर ही गेम पूर्ण करतो. पण ह्या गेममध्ये असं आहे की हे जे अडथळे आहेत, हे जे साप आहेत, हे आपण षडरिपू दाखवलेत आणि या सापांपाशी गेलो तर आपण आयुष्यात खाली येणार आहे, हे लहान मुलांना कळलं पाहिजे. हे आपल्याला अवॉइड करायचे आयुष्यामध्ये. आणि संत जिथे दिसतात तिथून आपण वरती बरोबर, जाणार आहोत. एक्झॅक्टली. तर हे आपण सांगतोय या सापशिडीच्या गेममधून. आणि संतांची शिकवण आणि हे जे विकार आहेत मानवाचे, हे लहान मुलांना जर आत्ताच कळाले तर ते चांगला नागरिक आणि उत्तम असा वारकरी बनू शकतात असं मला वाटतं. वा. यासोबतच आपण वारकरी संप्रदायाची वर्णाक्षरे हे कार्ड गेम बनवलेली आहे, जेणेकरून आपल्याकडे अ आ इ आहे पूर्ण, पण ती वेगळे शब्द आहेत सगळे. तर आपण वारकरी संप्रदायाचे शब्द असलेले हे घेतले. ह म्हणजे हरिपाठ आहे आपल्याकडे, थोडक्यात. श म्हणजे षडरिपू, आत्ता मी तुम्हाला सांगितलं. ई म्हणजे इंद्रायणी. ह्या अशा पद्धतीने अ पासून न्य पर्यंत, न्य म्हणजे ज्ञानेश्वर, अ म्हणजे अभंग, अशा पद्धतीने. आणि याला सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याला गिरवायला आपण मागं दिलेलं आहे लहान मुलांना 3 वर्षांपासून. ते गिरवू शकतात आणि एक पेन दिलाय की जे खोडून परतही गिरवू शकतात. अशा पद्धतीची ही गेम आहे की लहान मुलांना हे शब्द आहेत ते जर कळले तर पुढं मग त्याचे ते अर्थ शोधतील किंवा ते त्याच्याबद्दल ते रिसर्च करतील किंवा अजून पुढे जातील. तर अशा पद्धतीची ही कार्ड गेम पण आहे, जी आता आपण आपल्या ताली टॉईज सोबत बनवलेली आहे आणि तेही तुम्हाला अवेलेबल असेल छोटावारकरी.com वरती. यासोबत आपण काही फ्रीज मॅग्नेट डू इट युअर सेल्फ अशी गेम बनवलेली आहे. त्यामध्ये आपण हे कॅरेक्टर आहेत 6 हे बनवलेत. त्याच्यामध्ये तुम्ही कलर करायचं आहे, जे कलर दिले आहे आपण त्याच्यासोबत, आणि हे कलर लहान मुलं करतील आणि फ्रीजला लावतील त्यांच्या घरातल्या, ते जेणेकरून त्यांना हे कॅरेक्टर्स पण थोडेसे कनेक्ट होतील त्या कॅरेक्टरसोबत. छोटा वारकरी त्याच्यामध्ये पाहिला तुम्ही विठ्ठल आहे किंवा हरिदास, रुक्मिणी असे वेगवेगळे 6 कॅरेक्टर्स आहेत जे स्वतः रंगवतील ते आणि ते त्यांच्या फ्रीजला लावतील. अशा पद्धतीने ही ब्रश पण दिलेला आहे, काही ठिकाणी आपण स्केच पेन पण देतोय. तर ही गेम बऱ्यापैकी सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने बनवलेली आहे. छान, खूपच छान. ही अजून एक गेम आहे संत कथा ब्लॉग्स म्हणून. त्याच्यामध्ये आपण हे जे काही संत आहेत त्यांचे एक ब्लॉग्स बनवले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांना आपल्याला त्यांचं चित्र पूर्ण करायचं आहे. थोडक्यात पझल आहे, ते पझल पूर्ण करायचं आहे असं. आणि तुकाराम महाराज असतील, संत बहिणाबाई असतील, या ब्लॉग्सच्या माध्यमातून तुम्ही ते चित्र तयार करू शकता. हे ब्लॉक्स आहेत आणि ते जोडायचे ते एकमेकाला आणि त्याचं चित्र पूर्ण तयार होईल असं. हे वुडन ब्लॉक्स आहेत पूर्ण. तर ही गेम आपण प्रोडक्शनमध्ये आहे आता. तर हळूहळू या सगळ्या गोष्टी आणि अजूनही नवीन काही गेम्स येतील. ही आता ज्या सुरुवात आहे, 3 महिने झालेत फक्त लॉन्च करून आम्हाला छोटा वारकरीला. पण हळूहळू ह्याचे सगळे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स, जेणेकरून लहान मुलांना फक्त स्क्रीनमध्ये अडकून न ठेवता त्यांना आपल्याला बाहेरचं जगही थोडक्यात ह्या अशा गेमच्या खेळता आपली संस्कृती कळणं खूप गरजेचं आहे असं वाटतं मला. खूप छान, खूप छान. फेसबुक दिंडीवर तुम्ही फक्त लाईव्ह स्ट्रीमिंग करत नाही आहात, म्हणजे वारी फक्त नाही दाखवत, तर तुमची स्वतःची गाणी तुम्ही खूप कंपोज केलेली आहेत, प्रोड्यूस पण केलेली आहेत. आणि ती गाणी सगळ्या रील्सवर वगैरे सुद्धा वाचताना आपल्याला दिसतात, खूप फेमस आहेत. म्हणजे यावेळी वारी चुकायची नाही ते जे गाणं आहे ते मला खूप आवडलेलं गाणं आहे. तशी बरीच गाणी आहे. त्यामागे काय आहे, आणि आमच्या चित्रपटांना म्हणजे दिग्पाल लांजेकरांना त्यांचा एक असं हट्ट असतो की प्रत्येक चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा एकतरी अभंग असावा, किंवा मग आपल्या पारंपरिक चाली लोकांना कळाव्यात म्हणून आपले कंपोजर, म्युझिक डिरेक्टर अवधूत गांधी, सिंगर जे आहेत तर ते एखादी अशी पारंपरिक चाल घेतात आणि ते बऱ्याचदा तुमच्याशी डिस्कसही करत असतात. तर त्या गाण्यांमागची काय प्रेरणा आहे ती सांगा. आम्ही सुरुवातीला तुम्ही म्हटलं तसं व्हिडिओ बनवायचो आणि चित्रपटांमध्ये गाणे यायचे एखादं वारीचं, मग ते आम्ही यूज करायचो. मग थोडंसं त्याच्यामध्ये कंप्लेंट किंवा काय जे काही स्ट्राईक्स वगैरे ते यायचे. म्हटलं आपण का नाही बनवायचं गाणं. तर तो विचार आमच्या डोक्यात असतानाच सध्या जे काही फेमस फोक आख्यान नावाचं तुम्ही पाहिलं असेल, त्यामधले हर्ष विजय आमच्याकडे आले आणि तुमची कन्सेप्ट खूप आवडली आहे आम्हाला, तुमच्यासाठी आम्हाला थीम सॉन्ग बनवायचे वारीचं असं त्यांनी म्हटले आमच्या फेसबुक दिंडीच्या थीमवरती. आणि मग आम्ही सगळे पैसे गोळा करून ते सगळं त्यांचं पहिलं गाणं प्रोड्यूस केलं, रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, जे की आत्ताही वारीचं रिंगण जर होत असेल तर रिंगणाच्या व्हिडिओला रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी हेच गाणं वापरलं जातं. रिंगणामध्ये जर जी रांगोळी काढली जाते तिथे पण रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी हेच शब्द लिहिलेले असतात. ईश्वरानंदानं लिहिले ते, हर्ष विजयनी म्युझिक केलंय.
ते गाणं झाल्यानंतर आम्ही वारी चुकायची नाही इथे कसं आलो, तर वारी चुकली होती लॉकडाऊनमध्ये आणि मग मला असं वाटलं की आता परत चुकली नाही पाहिजे. एवढंच प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती. ती भावना फक्त मी क्षितिजदादा पटवर्धन यांना बोलून दाखवली आणि त्यांनी एका रात्रीत ते गाणं लिहून दुसऱ्या दिवशी आम्हाला दिलं आणि अवधूतदादा गांधी यांच्या आवाजात ते संपूर्ण महाराष्ट्र आता ऐकतोय. प्रत्येकाच्या ओठांवरती ते गाणे आनंद सरांनी त्याला म्युझिक केलेले आहे. आता त्यानंतर आपण माझ्या गाभारी माझी पंढरी हेही गाणं केलं, कारण की जवळपास 2 वर्ष लॉकडाऊन होतं. तर त्या माझ्या गाभारी माझी पंढरी हे कॅम्पेन पण आपण केलं होतं, सोशल कॅम्पेन, जेणेकरून घरातूनच सगळ्यांनी वारी केली पाहिजे, कुणी बाहेर येऊ नका, कारण की सगळ्यांच्या जीवाला धोका होता. तर आरती अंकलिकरांनी ते म्हटलेलं आहे, माझ्या गाभारी माझी पंढरी, ईश्वरने लिहिलं होतं. त्यानंतर आपण दिग्पालदादांकडे येऊया, कारण की दिग्पालदादांचे प्रत्येक पिक्चरमध्ये तुम्ही म्हणता जसं की एक संत तुकाराम महाराजांचा अभंग असतो, त्याशिवाय तो पिक्चरच पूर्ण होत नाही त्यांचा अष्टकांमधला. तर त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि मी त्यांना म्हटलं की आत्तापर्यंत आपण गाणी बनवली ती सगळी अशी बाह्य अंगाने बनवली किंवा आपल्याला काय वाटते, पण विठ्ठलाला काय वाटत असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीला एकमेकांबद्दल ते काय बोलत असतील किंवा ते जेव्हा एवढे सगळे लोक चालत येतात पंढरपूरला, तर त्यांच्या मनात काय भावना असेल हे मला पाहिजे होतं. तर मी दिग्पालाला सांगितलं मीटिंगमध्ये की ही भावना आली पाहिजे. मग त्यांनी जे काही शब्द लिहिले ते एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा, त्यामध्ये त्यांनी म्हणे हासुनी श्रीरंग आली चाहू लगे दारा, म्हणजे हे विठ्ठल रुक्मिणींचं थोडक्यात संभाषण आपण त्या गाण्यामध्ये दाखवले, जे आतापर्यंत कोणीच केलेलं नव्हतं. आणि दादाचे शब्द म्हणजे तुम्हाला माहितीच असतील की ते म्हणजे एकदम मनाला भिडणार आहेत. त्यानंतर आता आपण ह्या गाण्याकडे येऊ द्या. आपण ह्यावर्षी रामकृष्ण हरी जय शिवराय नावाचं गाणं करतोय की भक्तिशक्ती ही संकल्पना फक्त मूर्तीमध्ये पाहिली आपण, पण जसं मी मगाशी बोललो तसं की वारीवरती जेव्हा संकट आलं तेव्हा या राजे महाराजे संभाजी महाराज ह्यांनी आपल्याला मदत केली आणि शिवरायांचे जे काही उपकार आहेत आपल्यावरती ते त्यावेळेसपासून तुकाराम महाराजांचे ते म्हणजे थोडक्यात शिष्य होते. तर ही भक्तिशक्तीची परंपरा आपण गाण्यामध्ये दाखवते, रामकृष्ण हरी जय शिवराय ह्या गाण्याच्या माध्यमातून. वा वा वा, फारच छान, खूपच छान. आणि तुम्ही माहिती पण खूप छान दिलीत, खूप छान वाटलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपली परंपरा लोकांपर्यंत कशी पोचवायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही इथे आलात, तुम्ही आम्हाला जी काही माहिती दिलीत, त्यामुळे आम्हाला असं वारीचा आमच्या स्टुडिओमध्ये पण असं छान वारीचं वातावरण तयार झालेलं आहे. सो मनापासून धन्यवाद. आणि खरं सांगायला गेलं तर तुम्ही एवढ्या बिझी स्केड्यूलमधून आलेला आहात. काल तुम्ही एवढं चाललं, तुमच्या पायालाही लागलेलं आहे, पण तरीसुद्धा तुम्ही सकाळी 8:30 वाजता अगदी शार्प आला होतात. सो मनापासून धन्यवाद तुमचे. रामकृष्ण.